नमस्ते मित्रांनो, मी राहुल वैदंडे, फुल टाइम ट्रेडर आणि मेंटर आहे. डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी परत एकदा तुमचं स्वागत करतो. या सिरीजमध्ये आपण गोल्डचं ॲनालिसिस करत असतो, जिथे मोस्ट ऑफ द ट्रेड्स इथंच प्लॅन होतात. ओके, जेव्हा मी लाईव्ह स्ट्रीमवरती नसतो, लाईव्ह स्ट्रीमचं टायमिंग तर आता तुम्हाला माहिती आहे, मी डायरेक्ट स्क्रीनवरती सुद्धा दिलेलं आहे की सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 6 वाजता आपलं लाईव्ह स्ट्रीम असतं. लाईव्ह स्ट्रीमला मी जेव्हा नसतो तेव्हा या व्हिडिओची तुम्हाला नक्की हेल्प होणार आहे. तुम्ही याच लेवलवरती ट्रेड प्लॅन करा. ओके, चांगल्या चांगल्या लेवल्स आपण कॅप्चर करतो. आजचे ट्रेड्स जर तुम्ही बघायला गेला, ओके, आजचे जर तुम्ही ट्रेड्स बघायला गेला तर प्रॉपर आपण मॉर्निंगला एक ट्रेड प्लॅन केलेला, ज्यात आपण जवळपास 200 पिप्स कॅप्चर केले. हा ट्रेड सगळ्यांसमोर होता. सॉरी मॉर्निंगला आपण जो ट्रेड प्लॅन केलेला त्यात आपण 60 पिप्स कॅप्चर केले गाईज. ठीक आहे, हा ट्रेड सगळ्यांसमोर होता. सगळ्यांनी या ट्रेडमध्ये प्रॉफिट केलेला आहे. आफ्टर दॅट आपण जेव्हा न्यू इयर सेशनमध्ये लाईव्ह आलो तेव्हा आपण एक ट्रेड प्लॅन केला, ज्यात आपल्याला 120 पिप्स कॅप्चर करता आले. हा ट्रेड सगळ्यांसमोर होता आणि मस्त ट्रेड झाला. पण मला अनफॉर्च्युनेटली सेलिंग साईडमध्ये एंट्री घेता आली नाही. आय डोंट नो, बट माझा फोन थोडासा ग्लिच झाला होता, त्यामुळे मला एंट्री घेता नाही आली. पण सगळे बाकीचे स्टुडंट, ऑलमोस्ट 70% लोकांनी, मी पोल टाकतो म्हणतो ना मी दर रोज आपण पोल टाकतो की कोणी कोणी हा ट्रेड घेतला आहे, तर 70% लोकांनी हा ट्रेड घेतलेला सेलिंगचा. बाईंगचा जो मॉर्निंगचा ट्रेड होता तो 50% लोकांनी घेतलेला. सो तुम्ही पण लाईव्ह स्ट्रीमवरती या आणि डेली चांगले ट्रेड्स आपण सोबत प्लॅन करूया. ओके, ठीक आहे. चलो, आपण या वीकचा हा तर वीक संपतो. आता नेक्स्ट येणारा वीक जो आहे, ओके, त्याचं थोडंसं आपण ॲनालिसिस करूया. त्याच्या आधी मी सगळ्या ड्रॉइंग्स रिमूव्ह करतो आणि तुम्हाला सुरुवातीला गाईज घेऊन जातो. जसं की तुम्ही इथं बघू शकता, आता आपण वीकली टाईम फ्रेममध्ये शिफ्ट होतो आहे आणि वीकली टाईम फ्रेममध्ये शिफ्ट झाल्यावरती काही लेवल्स मला इथं तुम्हाला दाखवू वाटत आहेत. एक्झॅक्टली बघा, आत्ता मार्केट ज्या लेवलला आहे ती लेवल तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे वीकली टाईम फ्रेमवरती ते तुम्हाला इथं दिसेल. ओके, थोडंसं मी इथं ड्रॉइंग करून घेतो जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होतील. परफेक्ट. अँड वन मोर. परफेक्ट. चलो, ही लेवल थोडीशी मोठी आहे, बट तुम्हाला या लेवल्स थांबा नाही तर गायचं 1 मिनटं, मी तुम्हाला या लेवल्स आहेत ना अशा ड्रॉ करून सांगतो. पहिली तर ही लिक्विडिटी वीकली, त्याच्यानंतर ना हा झोन 3950 आणि हा जो आपण बघितलेला तो हा झोन गाईस 4263. ओके, आता तुम्हाला व्यवस्थित या गोष्टींवरती मला सांगता येईल. आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा करंट मार्केट जी प्राईस तुम्ही बघितली आहे ती 4065 वरती आहे. ओके, वीकली टाईम फ्रेममध्ये जर तुम्ही बघितलं तर आत्ता पूर्ण बेरिश टाईम फ्रेम चालू आहे, म्हणजे बेरिश ट्रेंड चालू आहे. एक्झॅक्टली या लेवलवरून जसा सेलिंग आलेली त्याच्यानंतरनं प्रॉपर पुलबॅक घेतला, इथं एक लेवल क्रिएट केली, इम्पॉर्टंट लेवल, आणि त्याच्यानंतरनं प्रॉपर पुलबॅक घेत मार्केट खाली आलं. जवळपास 6-7 आठवडे 8 आठवडे मार्केट हे बेरिश होतं आणि त्याच्यानंतरनं एका लेवलवरून एक बुलिश कॅन्डल मार्केटमध्ये तयार झाली. ती लेवल होती 3950. ओके, सो एकदम इम्पॉर्टंट आपल्यासाठी जी लेवल आहे IMP ती आहे 3950. ओके, या लेवलला मार्क करून ठेवा आणि कंटिन्यू बघा. त्या लेवलवरती जेव्हा टॅप झालं तेव्हा मार्केटमध्ये एक अप साईडला मुवमेंट आली, जी तुम्ही इथं बघू शकताय. एक्झॅक्टली या लेवलवरून एक अप साईडला मुवमेंट आली आणि त्यांनी एक हाय बनवला. जो हाय होता तो होता 4200. ओके, 4200. त्या लेवलवरून परत एकदा पुलबॅक घेऊन मार्केट परत त्याच लेवलवरती आलं, कुठल्या 3950, आणि 3950 वरून आता परत एकदा पुलबॅक घ्यायचा प्रयत्न करते, जो की आत्ता कितीवरती आहे मार्केट 4166. याचा जर तुम्ही हाय बघितला तर एक्झॅक्टली मी तुम्हाला मार्क करून दाखवतो की याचा जो हाय आहे तो आहे 4175. म्हणजे ॲटलिस्ट इथं 4200 पर्यंत जाण्यासाठी अजून 250 पिप्सची मुवमेंट गाईज बाकी आहे अपसाईडला. ठीक आहे, 250 पिप्सची अपसाईडला मुवमेंट
गरजेचे आहे जाणं. सो नेक्स्ट कॅन्डल ही नेक्स्ट वीकमध्ये कॅन्डल राहणार आहे, ती इथं जाणं गरजेचं आहे. 250 पिप्स वरती मार्केट जाणं महत्त्वाचं आहे, जे की एका दिवसात सुद्धा जाऊ शकतं. आणि समजा जर 4200चा ब्रेकआउट मिळाला आपल्याला, या लेवलचा, या हाईचा जर ब्रेकआउट मिळाला, तर मार्केट नवीन एक लेवल तयार करेल, ती म्हणजे 4263. ओके, 4263 ही एक लेवल मार्केट तयार करेल. म्हणजे तुम्हाला सिम्पल स्विंग ट्रेड्स वीकली जर तुम्ही ट्रेड प्लॅन करत असाल, तर तुमचा ट्रेड कुठं असला पाहिजे, तर 4065 एक मिनटं, थोडंसं गाईज इथं आपलं कन्फ्युजन झालं, ते मी तुम्हाला इथं क्लिअर करतो. ओके, हां, परफेक्ट. ही जी लेवल आहे ती आहे 4019. ओके, 4164 आणि ही 4207. ओके, सो नेक्स्ट वीकमध्ये जी महत्त्वाची लेवल राहणार आहे तुमच्यासाठी अप साईडला, ती आहे 4175. म्हणजे आत्ता जो ब्रेकआउट येणार आहे गाईज, तो आहे 4100चा जर ब्रेकआउट आला, तर कंटिन्युअसली मार्केट नेक्स्ट वीकमध्ये 750 पिप्सची मुवमेंट अप साईडला करेल. आणि जर समजा इथून त्याच्या आधीच रिजेक्शन आलं, आणि जे रिजेक्शन येऊ शकतं ते आहे 4060 या लेवलपासून. या लेवलच्या जर परत मार्केट खाली आलं, इथून रिजेक्शन घेतलं आणि शार्पली जर 3950 या लेवलकडे जर मार्केट आलं, तर तुम्हाला मस्त सेलिंग साईडला पण एक स्विंग ट्रेड मिळू शकतो. ओके, आणि आफ्टर दिस ब्रेकआउट ना गाईज, मार्केट नवीन लो बनवायला जो येणार आहे, तो असणार आहे जवळपास 83800. म्हणजे 1500 पिप्स डाऊन साईडला मुवमेंट परत एकदा फॉलो करू शकता मार्केट, 1500 मुवमेंट. आणि जर अप साईडला गेलं, अप साईडची लेवल तुम्हाला सांगितली आहे 4100. या लेवलच्या वरती तुम्हाला अप साईडला ट्रेड प्लॅन्स करायचे आहेत, स्विंग ट्रेड्स, ज्याचं टार्गेट असणार आहे 750 पिप्स गाईज. ओके, हा अप साईडला. आणि सेलिंग साईडला जर आला, तर या लेवलपासून तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचा आहे. जसं पहिलं टार्गेट तुमचं असणार आहे 400, हे 600 पिप. त्याच्यानंतरनं टार्गेट तुमचं असणार आहे 3950 आणि त्याच्यानंतरनं टार्गेट असणार आहे 3800. सो स्विंग ट्रेड प्लॅन करणार असाल तर ह्या लेवल्स तुमच्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. ओके, चला छोट्या टाईम फ्रेममध्ये मी थोडंसं शिफ्ट होऊन तुम्हाला दाखवतो. जसं की 4 आवरमध्ये शिफ्ट होऊन तुम्हाला सांगतो की मेजर आता सपोर्ट्स तुम्हाला काय मिळणार आहेत. ओके, मेजर जो तुमचा सपोर्ट गाईज तुम्हाला जो मिळाला आहे, तो आहे इथं. आत्ता रिसंटली जो सपोर्ट आहे तो इथं मी ड्रॉ करून ठेवतो. बघा व्यवस्थित या लेवल्स फाइंड आउट करून ठेवा. या लेवलच्या खाली शार्पली तुम्हाला सेलिंग साईडला ट्रेड ॲक्टिव्ह करायचे 4026. ओके, 4026 या लेवलच्या खाली तुम्हाला डाऊन साईडला ट्रेड फाइंड आउट करायचे, कारण इथून जर ब्रेकआउट आला तर शार्पली मार्केट खाणार आहे. त्याचप्रमाणे 4100 ही एक छोट्या टाईम फ्रेमवरती जर बघायला गेला तर दरवेळेस रिजेक्शन लेवल आपल्याला मिळालेली आहे. मोस्ट ऑफ द टाइम्स मार्केट इथून रिजेक्ट झालेलं आहे. त्यामुळं 4100 या लेवलवरून पण तुम्ही सेलिंग साईडला ट्रेड प्लॅन करू शकताय. जर इथं तुम्ही छोट्या टाईम फ्रेमवरती अजून बघितला तर इथं एक FVG पण आहे. ओके, 4100 ते 4110 या लेवलवरती एक FVG सुद्धा आहे. सो इथं कुठला बेरिश पॅटर्न एखादा तयार झाला तर तुम्ही डाऊन साईडला ट्रेड्स शोधा. ओके, 4 आवर्सवरती. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित मंडेचं कॅल्क्युलेशन हे मी तुम्हाला सांगतो आहे. मंडेला मार्केट अशा पद्धतीने असणार आहे. जर तुम्हाला अपसाईडला ट्रेड्स प्लॅन करायचे तर तुम्हाला एक लेवल मिळते, ती म्हणजे गाईज ही आहे बघा. प्रॉपर तुम्हाला ही लेवल मिळते 4050. इथून जर मार्केटने रिव्हर्स केलं, ओके, इथपर्यंत आलं आणि मार्केट इथून जर रिजेक्शन घेत असेल, बघा इथून जर मार्केटने रिजेक्शन घेतलं तर मार्केट 4100कडे जाऊ शकतं. पहिलं टार्गेट या कॅन्डलचं आहे, म्हणजे 65 ठेवायचं आहे. 50ला एंट्री प्लॅन करून 65पर्यंत तुम्हाला हे ट्रेड्स होल्ड करायचे. सेकंड टार्गेट तुमचं असणार आहे 75 आणि त्याच्यानंतरनं तुमचं टार्गेट हे
4100 असणार आहे. सो इथून तुम्हाला बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करायचे किंवा मग या एफयुजीचा जर ब्रेकआउट आला ना 4110 या लेवलचा जर ब्रेकआउट आला तर तुम्हाला शार्पली 4175 पर्यंत अप साईडला ट्रेड प्लॅन करायचे आहेत. ओके, 4 आवरमध्ये या लेवल्स तुमच्यासाठी ट्रेडिंग करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. जर 5 मिनिटावरती तुम्ही शिफ्ट झाला आणि छोटे छोटे स्कॅल्प करायला गेला तर तुम्हाला इथं काही मेजर रेजिस्टन्स दिसत आहेत, जसं की 6.3 ही लेवल तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 6.3वर जेव्हा जेव्हा मार्केट येईल किंवा जेव्हा जेव्हा या लेवलचा ब्रेकआउट देईल तेव्हा तेव्हा तुम्ही एक फॉल इथपर्यंत कॅप्चर करू शकता 45 पर्यंत. हा एक ट्रेड होऊ शकतो आणि 70च्या ब्रेकआउट नंतर तुम्हाला इथपर्यंत जागा आहे अपसाईडला. ओके, स्मॉल टाईम फ्रेममध्ये करत असाल तर हे, आणि बिग टाईम फ्रेममध्ये करत असाल तर ऑलरेडी मी तुम्हाला हे लेवल एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. मंडेमध्ये मोस्ट ऑफ द टाईम शक्यता आहे की मार्केट अपसाईडला जाईल. नेक्स्ट वीक पूर्ण मार्केट हे बुलिश राहायचे संकेत जास्त आहेत. त्यामुळं व्यवस्थित शिस्तीने ट्रेड प्लॅन करा. डेली ॲनालिसिस लेवल्स ज्या दिल्या त्या स्वतःच्या चार्टवरती मार्क करून घ्या. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा ट्रेडिंगमध्ये फायदा होणार आहे. सगळ्यांनी GTC ब्रोकर यूज करा. GTC ब्रोकर तुम्हाला व्यवस्थित विड्रॉल, व्यवस्थित डिपॉझिट, काही प्रॉब्लेम येत नाही. दोन्ही सिस्टीम आपल्याकडे आहेत. UPI थ्रू तुम्ही डिपॉझिट करू शकता, USDT थ्रू तुम्ही डिपॉझिट करू शकता. पण मोस्ट ऑफ द लोकांनी USDTचा ऑप्शन चूज करा कारण इझी आहे. ओके, UPI पेक्षा USDT सेफसुद्धा आहे. ओके, चलो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. हा वीक आपल्यासाठी खूप चांगला गेला आहे आणि इन्स्टावरती आपण ट्रेडिंग जर्नल ही सिरीज चालू केलेली आहे. सो तिथं जाऊन तुम्ही सगळ्या अपडेट्स रोजच्या लाईव्ह स्ट्रीमच्या बघू शकता. चलो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बी रिअल वन, एन्जॉय युअर वीकेंड. बाय 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 बाय.